राज्यामध्ये कर्जमुक्ती अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना आपल्या सरकारने हे घोषित केलेली आहे आणि जे थकबाकीदार आहेत त्यांना सरसकट 2 लाखाचं कर्ज या ठिकाणी त्यांना मुक्ती मिळणार आहे आणि चालू बाकीदार जे आहेत त्यांना आपण बक्षीस म्हणून एक 50,000 रुपये देणार आहोत। याच्यामध्ये 65 लाख लोक आपले कर्जमाफीमध्ये मुक्तीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। थोडासा आमचा डिले काय झाला तर इन्कम टॅक्सची लोकांची यादी आमच्याकडे नव्हती, ती यादी आम्हाला केंद्राकडून घेण्यासाठी थोडासा विलंब झाला। त्या दिवशीच करायचं होतं, 528 लोकांचं आम्ही शंपल म्हणून 8 जिल्ह्यातली केली होती। 2 दिवसाच्या नंतर आम्हाला तो डेटा प्राप्त झाला आणि 2 दिवसाखालीच मुख्यमंत्री महोदयांच्या, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि वहिनीच्या हस्ते त्या दिवशी हे कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे। मला शेतकऱ्याला विनंती करायची आहे की कोणीही घाबरायचं कारण नाही। जे पात्र लोक आहेत त्या माणसाचे अट्रॅक्शन होत नसेल किंवा थंब आपलं होत नसेल, ह्या सगळ्या लोकांना टप्प्याटप्प्यानं त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल। पात्र लोकांना देण्याची व्यवस्था आपल्या सरकारनं केलेली आहे। 2 लाखाच्या वरचं जे आहे ते हेअरकट जे आहे ते पहिल्या वर्षी 25%, दुसऱ्या वर्षी 35%, 45%, 50%, 55% आणि 85%। ह्या राष्ट्रीयकृत बँकेच्या संदर्भात ही योजना आहे। 2 लाखाच्या वरचं जरी असलं तर त्यांना देखील त्यांनी वरचे जे पैसे त्या शेतकऱ्यांनी भरायचे आणि 2 लाख आपलं सरकार त्या ठिकाणी त्यांना टाकणार आहे। दुसरा विषय राहिला आपला चालू बाकीदारांचा, त्यांना 50 लाख। ते मुदत काही आपण लिमिटेड घातली नाही 8 दिवसाची, तर आपण 31 मार्च 2027 पर्यंत या लोकांनी पैसे भरावेत, पैसे एकदाच नसतात आणि त्याच्यामुळे एवढी मुदत ठेवली आहे। दुसरा प्रश्न आमच्याकडं असा येऊ लागला आहे किंवा चालू बाकीदार असताना आम्हाला 50,000 आणि बाकीच्यांना जर तुम्ही 2 लाख देत असाल तर आम्ही का पाप केलं, असा ह्या गोष्टी ज्या आहेत ते त्याची कमिटी आता नवीन केलेली आहे, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली केली आहे। 2 गोष्टीची आम्हाला अडचण येते। एक तर त्याच्यामध्ये काही लोकांनी वडिलाच्या नावावर क्षेत्र आहे आणि समती कर्ज घेत असताना मुलाची घेतलेली आहे, त्याच्यामुळे ते ॲग्रीटॅक होत नाही। तो एक प्रश्न आमच्या समोर आहे। मंदिराच्या काही जमिनी आहेत, ह्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर घालून हे प्रश्न तर लगेच सुटणार आहेत, पण मागणी शेतकऱ्याची किंवा 2 लाखापर्यंत आम्हालाही सरकारने द्यावं असं त्यांची अपेक्षा आहे। तो देखील मी अपॉइंटमेंट घ्यायला सांगितलेला आहे। 2-4 मुद्दे आहेत, आम्ही मुख्यमंत्री महोदयाशी ही चर्चा करून याच्यात जे काय आपल्याला करता येईल ते करायचा आम्ही प्रयत्न करायचा। रेग्युलर शेतकरी भरत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहे? त्यांना असं वाटतं की आता आम्ही रेग्युलर भरतोय पण आम्हाला हा बेनिफिट मिळत नाही, पण जे इरेग्युलर होते त्या तशा शेतकऱ्यांना बेनिफिट मिळतो असं अनेकांचं म्हणणं आहे। लोकांचं म्हणणं ते तसंच आहे की आम्ही प्रामाणिक भरल्यामुळं मग आमचं नुकसान तर रेग्युलर लोकांचं नाहीच आहे, कारण त्यांना जो फायदा भेटतोय त्याचं सिव्हिल चांगला आहे, त्याला ट्रॅक्टर भेटतंय, त्याला मळणी यंत्र भेटतंय, स्प्रिंकलर भेटतंय। तसा फायदा बघितला तर रेग्युलर लोकांचाच आहे, पण बघत असताना आपल्याला वाटते की त्या लोकांचा फायदा नाही आहे। ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी विचार कराव्यात। अनेक बँकांनी कुठं 2 लाख कुठं 5 लाखापर्यंत, आता लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक 0% 5 लाखापर्यंत कर्ज देते। शासनाचे छत्रपती शिवाजी सन्मान योजनेतून काही पैसे आपल्याला भेटतात, त्याचबरोबर पंजाबराव देशमुख त्यांच्याकडून 4-2% भेटतात। म्हणून जे चालू बाकीदार आहेत त्यांना बी काही असं काही नुकसान नाही, त्यांचा फायदाच आहे, पण त्यांची मागणी देखील योग्य आहे किंवा त्यांना दिलं तर आम्हालाही द्यावं अशी त्यांची मागणी आहे, ते बघूत आम्ही। तर आता ही जी योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, आता हे शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटमध्ये पैसे जाणार आहेत का? डीबीटीच्या अंदर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। आता ही कर्जमाफी योजना झाल्यानंतर नवीन कर्ज मिळण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात का? किंवा मग पीक विमा जे आहे, पीक कर्ज, त्याच्या संदर्भात काही ह्याच्यामध्ये बदल येऊ शकतात? नाही, आता ही कर्ज भरल्यावर आतापर्यंत कर्जमाफी जी झाली ती कर्ज पुन्हा दिलं नाही, पण यावेळेच्या कर्जमाफीचं आपलं धोरण सूत्र हेच आहे की जेवढं कर्ज सरकारने त्याचं मूळ भरलंय तेवढं त्या बँकांनी वाटप करावं आणि त्या शेतकऱ्याला मग बाकीच्या व्यवहारासाठी हे काम व्हावं। आता अपात्र कोण आहेत? मग इन्कम टॅक्स भरणारे लोक आहेत, जे शेतीला त्यांना व्यवसाय दुसरा आहे, नोकरी आहे आणि इन्कम टॅक्सची लोक भरतात, त्या लोकांना आपण याच्यामध्ये समाविष्ट केलं नाही। तर नवीन कर्ज मिळण्यात काही अडचण येणार नाही? येणार नाही। नवीन जर म्हणत असाल हेच कर्ज आपण भरले त्याला वाटप करायला अडचण नाही। नवीन कर्ज जर काही लोकांना घ्यायचं असेल, सभासद असतील, तर त्या बँकेची पॉलिसी ठरलेली असते की आपल्याला MSC बँक नवीन कर्जासाठी काही पैसे देणार आहे काय, सोयाबीनसाठी देणार आहे का, आणि ते दिलं असेल
किंवा त्यांच्याकडे जर तशा प्रकारचे फंड असतील तर ती पॉलिसी ती बँक स्वतः अवलंबू शकते. तर निश्चितच म्हणजे ह्या संपूर्ण अहिल्यादेवी होळकर जी कर्जमाफी केली त्याचा 100% शेतकऱ्यांना फायदा होतो. 100% शेतकऱ्याला पात्र शेतकऱ्याला सगळ्यालाच मिळणार आहेत. काही लोकांचे अट्रॅक्टिव्ह होत नाही, तंबीने लागणार गेले तरी त्यांनी घाबरायचं कारण नाही. सगळा लोड एकदाच पडला आहे. 32,000 महाई सेवा केंद्र राज्यामध्ये आहेत. आता सगळे एकदाच तिथे गेल्यामुळे अगोदर हे पूर्ण होऊ द्या. जेवढा झालेलं आहे ते झाले की लगेच दुसरा टप्पा पडणार, तिसरा टप्पा पडणार आणि मग जे राहिलेले आहेत ते एकेकाला बघून बाजूला काढून त्यांना आम्ही समाविष्ट करणार आहोत. दररोज आपण आपल्या चॅनलवरती शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आणत असतो आणि आज कर्जमाफीचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेले आहे. शेतकरी बांधवांचे विविध प्रश्न होते आणि शेतकरी बांधवांचे हे प्रश्न आपण पत्रकारांमार्फत आपण हे घेतलेले आहेत. दादासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहे यांना शेतकरी कर्जमाफीचे प्रश्न हे विचारण्यात आले आणि भरपूर शेतकरी बांधवांचे मेसेज येत होते. त्यांना खूप प्रकारचे प्रॉब्लेम आणि समस्यांचा सामना करावा लागत आहे. कर्जमाफी तर झाली, कर्जमाफीच्या याद्या सुद्धा समोर आल्या, परंतु काही शेतकरी बांधवांचे या यादीमध्ये नाव नव्हते आणि शेतकरी बांधवांचे या यादीमध्ये नाव असून सुद्धा ती दुरुस्त नव्हती. म्हणजे यामध्ये बहुतेक तांत्रिक अडचणी त्यांना येत होत्या. काहींचे अकाउंट नंबर चुकलेले होते, कोणाचे ॲग्रीस्टॅग नंबर चुकलेला होता. या कारणाने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास प्रॉब्लेम होत होता. तर बहुतेक शेतकरी असे आहेत की त्यांचे मेसेज आहेत की अजूनही आमचे या यादीमध्ये नाव समाविष्ट झालेले नाही, तर आम्हाला काय करावं लागणार आहे. सर्वप्रथम तुम्ही जर KYC केली नसेल तर तुम्हाला KYC करणे बंधनकारक असेल. आता KYC कोणाला करायची? जे शेतकरी बांधवांची यादीमध्ये नाव समाविष्ट आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना KYC करणे बंधनकारक आहे. ॲग्रीस्टॅग जर तुमचं असेल तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. सर्वप्रथम तुम्हाला ॲग्रीस्टॅग कार्ड काढणे बंधनकारकच आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे ॲग्रीस्टॅग कार्ड आधीपासूनच आहे त्यांचा जो डाटा आहे तो सरकारकडे आधीपासूनच होता. यामुळे सरकारला कर्जमाफी द्यायला कुठलाही प्रॉब्लेम झाला नाही. थेट त्यांना कर्जमाफी आणि त्यांची नावे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे तुम्ही ॲग्रीस्टॅग कार्ड काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. तुम्हाला सर्वांना कर्जमाफीचे पैसे मिळणार आहेत. काही शेतकरी बांधवांचे असे म्हणणे होते की 2 लाखाची कर्जमाफी सांगण्यात आली परंतु 50,000 रुपयांना आम्हाला मिळत आहे, तर आम्हाला सुद्धा 2 लाखांपर्यंत मदत दिली पाहिजे. आम्ही रेग्युलर पैसे भरून आम्ही कोणता गुन्हा केला का, हा प्रश्न सुद्धा त्यांना होता. तर सरकारने असे सांगितलेले आहे की जे शेतकरी बांधवांनी त्यांचे पैसे स्थगित होते, अजूनही त्यांनी कर्ज भरले नव्हतं, त्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळत आहे. परंतु त्यांचा सिबिल स्कोअर मात्र खराब झालेला आहे आणि सिबिल स्कोअरची अट नवीन कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे लागणार, परंतु तुम्हाला शेतीचे अवजारं पाहिजे असेल किंवा तुम्हाला शेती सोडून दुसरं कुठलाही कर्ज घ्यायचं असेल तर तो तुम्हाला मिळायला प्रॉब्लेम होणार, कारण तुमचं सिबिल स्कोअर आधीच खराब झाला आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी रेग्युलर कर्जमाफी भरलेली आहे, रेग्युलर ते पैसे भरत आलेले आहे, व्याज भरत आलेले आहे, त्यांना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. त्यांचे सिबिल स्कोअर चांगले आहे, त्यांना सर्व वस्तू ते सहजरीतीने प्राप्त होणार आहे आणि त्यांना 50,000चं अनुदान सुद्धा मिळत आहे. सोबत शेतकरी बांधवांचा प्रश्न होता की नमो शेतकरीचा अजूनही हप्ता आमच्या खात्यामध्ये का मिळत नाहीये, तर यावरती काही नियोजन केलं आहे का? तर मंगळवारी मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांचे जे सर्व प्रश्न आहेत, ज्यामध्ये शेतकरी बांधवांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट नाही आहे किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल, खात्यामध्ये पैसे पडत नसतील किंवा नमो शेतकरी हप्ता, या सर्वांचे नियोजन केले जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. नमो शेतकरीचा हप्ता त्या शेतकरी बांधवांना मिळतो ज्यांना PM किसानचा हप्ता मिळत असतो. म्हणजे तुम्ही PM किसान योजनेसाठी जर पात्र असाल, तुमच्या खात्यामध्ये अजूनही PM किसानचे हप्ते रेग्युलर भेटत असतील तर तुम्हाला नमो किसान हप्ता मिळायला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही, कारण तुम्ही आधीच पात्र आहात. त्यामुळे थेट तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. आणि शेतकरी बांधवांचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न सुद्धा होता, या व्हिडिओमध्ये सुद्धा तो कव्हर केलेला आहे की पीक विमा अजूनही शेतकरी बांधवांना मिळाला नाही. खूप दिवस झाले सरकारने जाहीर केलं होतं की पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल, परंतु कर्जमाफी झाल्यानंतर, कर्जमाफीचे नियोजन केल्यानंतर शेतकरी बांधवांना हे पैसे मिळायला प्रॉब्लेम झाला. त्यामुळे 17,000 रुपये प्रति हेक्टर देऊ असे सरकारने सांगितले होते, ते अजूनही जमा झाले नाही. त्यावरती सुद्धा आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा केले जाणार आहे. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहिजे असेल, चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.